तालुक्यातील कोळंबी मंजरा येथील शेतकरी सुमनबाई भाऊसाहेब जाधव यांच्या गट नंबर 100 मधील ऊस शॉर्ट सर्किटमुळे आग लागून जळून खाक झाला। गुरुवारी दुपारी ही घटना घडली। शेतमालक व आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत जवळपास अर्धा एकरपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला। शेतातील वीज महामंडळाच्या वीज वाहक तारांचे घर्षण होऊन त्यांच्या ठिणग्या ऊसाच्या शेतात पडल्याने ही घटना घडली। जाधव यांच्या शेताशेजारी असलेल्या अर्जुन देहाडे या शेतकऱ्याच्या पत्र्यांचं शेड, 20 खतांच्या गोण्या, 10 गव्हाच्या गोण्या, ठिबक सिंचनाच्या नळ्या व इतर शेती उपयोगी साहित्य असे एकूण 80,000 रुपयांचे साहित्य सुद्धा यात जळून खाक झाले। गुरुवारी तलाठी भिवसने आणि राजू खडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचासमक्ष झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वीज मंडळाकडून व शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, कन्नड। नमस्कार, मी मनोज जाधव, कोळंबी मंजरा गट नंबर 100 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आमच्या अर्धा एकर ऊसाला आग लागली। ते जळून पूर्ण खाक झाली। त्याच्यात छेड्या होत्या, 5 ते 6 छेड्या जळून खाक झाल्या आणि आमच्या शेजारी असलेल्या लक्ष्मण अर्जुन देहाडे यांच्या शेडला आग लागली। त्याच्यात त्यांनी गव्हाचे कट्टे होते 10 ते 15 आणि खताच्या गोण्या होत्या 20, हे जळून खाक झाले। शेतीचे अवजारे काही 2 ते 3 शेतीचे अवजार होते आणि पत्रावर त्यांचे 1 एकर ठिबक जळून खाक झाले। आता काय मागणी तुमची शासनाकडे? शासनाकडे हीच मागणी आहे की त्यांनी त्वरित आमचं नुकसान भरपाई करून द्यावी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।